नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता सुभेदार कुटुंबाला अर्जुन सांगतो की सायलीला अटक झालेली आहे. तर इकडे प्रिया आता लगेच घरात तमाशा सुरू करते की मला तर अगोदरच माहिती होतं की सायलीची कारस्थानं कशी आहेत. तर आता नेहमीप्रमाणे कल्पनालाही वाटू लागतं की सायली असं काही करू शकेल. तर मधुभाऊ सगळ्यांना ओरडून सांगत असतात की नाही, माझी साऊ बाळा असं काही करू शकतच नाही. तर प्रिया म्हणते की अहो काय मधुभाऊ, तुम्हालाही चांगलंच माहिती की सायली कशी आहे. आश्रमात असताना ती तुमच्या पाकिटातून पैसे चोरायची, आश्रमाचं सामान कोणालाही न विचारता विकून यायची. आणि अश्विन, तुला माहिती आहे का, एकदा तर तिने आमच्या बाजूच्या काकूंची चांदीची प्लेट चोरली होती. तर आता असे खोटे आरोप प्रिया सायलीवर करत असते. त्यावर मधुभाऊ म्हणतात की तू माझं तोंड उघडण्यास मला भाग पाडू नको. आणि तू हे सगळे काही जे आरोप लावतेस ना, ते कोणी केलं आहे ना, हे मला चांगलंच ठाऊक आहे. तर प्रिया म्हणते की अहो मधुभाऊ, सांगून टाका ना सगळ्यांना, हे सगळं काही त्या नालायक सायलीनेच केलं आहे. तर आता सायलीवर असे घाणेरडे खोटे आरोप केल्यामुळे मधुभाऊंचा पारा चढतो आणि ते आता प्रियावर हात उचलतात. तर मधुभाऊंचं हे रूप बघून आता सुभेदार कुटुंब त्यांच्याकडे बघतच राहतं.